तिसरा चेंडू लेंथ बॉल पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तीन चेंडू अखेर 16 धावा. गणेश शिंदे फुललेंचा चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी वॉट अ स्ट्रोक. कॅमेरामॅन प्रणय मात्रे यांच्या भेटीला चेंडूला पाठवून दिलाय. ही ताकद आहे, हा क्लास आहे, हा दर्जा आहे. धाव फलकावर 2 गो. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. या वर्षीचा पावसाळी हंगाम ज्या खेळाडूने गाजवलाय भरत कुराडे गोलंदाजी मार्कवर आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर पीटीपीएल मिस्टर पीटीआरबीपीएल मराठवाडी गावचा प्राईड गणेश शिंदे आहेत. 22 धावा. अद्याप 18ची गरज आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 8 चेंडू 18 करायचे आहेत. गणेश शिंदे ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर चेंडू कमालीचा फटका. दर्जेदार टायमिंग. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. सलगचे 3 षटकार आलेत आणि सलग 3 षटकार मारणारे पहिले खेळाडू या ट्रॉफी मध्ये मंगलमूर्ती चषक. चौथा 4 इन अ रो. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून सलगचा चौथा मोठा धमाका. ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमा पार. सहा चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. चला प्लीज स्पीडअप करा. काय फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू मध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी. काय कॅमेरावर पाहायला मिळत आहे. प्रणय मात्र 81-82 यांचा आणि हा दर्जा आहे ओमसा एमटीसीचा. परंतु मॅच खुली झाली आहे. 6 चेंडू मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सध्या लिजेंड प्रीमियर लीग चालू आहे. साऊथ आफ्रिका लिजेंड विपक्ष वेस्ट इंडिज लिजेंड. 6 चेंडू मध्ये 6 धावा करायच्या होत्या आणि ती मॅच टाय झाली होती. इथे देखील असा चमत्कार होईल का? कारण 6 मध्ये 6 ही मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. पहा ओमसा एमटीसी वर हे षटकार दाखवले जात आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज